तुला असं वाटतं का रे की सिम्बा नंतर किंवा हिंदी सिनेमात काम केल्यानंतर तुझ्याकडे मराठीमध्ये एक कलाकार म्हणून बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला किंवा त्यानंतर तुझ्याकडे काम येण्याची पद्धत अजून बदलली असं वाटतं तुला? नाही, असं नाही वाटत मला. उलट मला असं वाटतं की मला ते कामं छान छान लोक अप्रोच होत होती, पण येस दिग्दर्शकांमुळे खूप फरक पडला. म्हणजे सिम्बापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा मराठी सिनेमा आहे. म्हणजे हिरे रे पैसाच्या म्युझिक लॉन्चला रोहित सर आलेले, मग त्यांनी बोलवलं. सो मराठी सिनेमांमुळे हिंदी सिनेमा किंवा बाकीचे काम आहेत. पण हां, एक कॉन्फिडन्स वाढला आहे, लोकांचं प्रेम खूप मिळतंय. आणि मग त्या प्रोसेसमध्ये जे म्हणजे स्वास्थ्य फेने, धुरळा, हिरे रे पैसा आणि सिम्बाच्या वेळेला मी माझ्या आयुष्यातली एक टॅगलाईन तयार केली होती की एन्जॉय द मुवमेंट. तुम्ही हा क्षण मजा करा. तुम्हाला छोट्या गोष्टीसाठी विचारतात करा, मोठ्या सगळं विचारतात करा, सिनेमात घेत नाहीत करा, एन्जॉय करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडतात त्याचं रडगाण गाण्यापेक्षा ती मुवमेंट एन्जॉय करा आणि पुढे जा. तर हे मला आलंय म्हणून तर मी ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. म्हणजे मला खूप मस्त वाटते की प्रत्येक महिन्यात काहीतरी एक सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाचाही भाग आहे. आणि प्रत्येक सिनेमा 2025 मध्ये येणारा प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळे पण घेऊन सिद्धार्थ जाधवचं, हे मला जास्त आवडतंय. क्या बात आहे.